चौथा मोड उठून ह्या टायमिंगला मागच्या बॅचला ज्या आळ्यांची साईज नव्हती का त्याच्यावर किती पटीनं चांगली ह्या टायमिंगला ह्या आळ्याची साईज चांगली झाली आहे. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. अरे काय आज काय इथं मला माहिती आहे काय चालू इथं. मोसम एकदा चांगलं झालंय बरं, म्हणजे पाऊस वगैरे पडला आणि हेच लागतं आपल्याला, कारण की पाऊस पडल्यानंतर वल्ला पाला जर आळ्या नाही गेला तर लय मोठा प्रॉब्लेम होतो. अरे तुम्हाला पाला नाही तो तिथला रानडुक्कर दाखवलो. ताबडतोब आळ्याची साईज पण पहा ना कशी इथं. मारा व्हिडिओला लाईक मारा. आता आपण आपल्या शेडमध्ये टोटल 5 रॅक मध्ये आळ्या पांगवलेल्या ना, तुम्ही बघू शकता किती क्वांटिटी मध्ये जास्त गजबज झालेत. आपण त्याला शिफ्ट करतोय. आता शिफ्ट कशा करणार, जिथं आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये आळ्या दिसतात ना ती फांदी आपण खाली उचलून टाकणार आहे, म्हणजे काय एकदम खाली पण एकदम सुटसुटीत होईल आणि प्रॉपर त्यांना पाला खायला भेटेल आणि कोस पण त्या चांगल्या तयार करतील. काऊन तर मी फ्युचरची प्लॅनिंग आज करतो ना. आता टोटल आपल्या इकडच्या 3 रॅक मध्ये आणि इकडच्या 3 रॅक मध्ये पूर्णपणे आळ्या आहेत. ताबडतोब आज आपण लगेच त्याच्यावरती विटकर विजेता सप्लिमेंट मारतोय. पाला कट करून घेतला लगेच आणि लगेच डोक्यावर घेऊन सगळ्या शेड मध्ये टाकायचा. कसं आहे ना भाई, सगळ्याला पैसा दिसतो पण पैसा मागे कष्ट किती आहे हे कोणाला दिसत नाही. बापा रे, हेच बोलून चेहऱ्यावर पाहिलं कसं ग्लो आला. सगळे काम धंदे आवरून 12 वाजले आणि मी 12 वाजता मंदिरात आलो, कारण की मुलं हे देवाघरची फुलं आहे आणि त्याच मंदिरातल्या फुलाला एक तुम्ही फॉलो करू शकता. बाकी विषय कसा आहे, बापू डोकंच काम करीत नाही.